नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद शाळा येथे कंत्राटी शिक्षक भरती तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षकाची 900 पदे रिक्त या दोन महत्त्वपूर्ण बातम्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांच्या पट 20 किंवा त्याहून कमी आहेत त्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. उत्तीर्ण बेरोजगार तरुण तरुणींना शिक्षक म्हणून संधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डी.एड. व बी.एड. उत्तीर्ण बेरोजगार तरुण तरुणींना शिक्षक म्हणून या शाळांमध्ये काम करण्याची संधी आता मिळणार आहे। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 1300 शाळांवर याप्रमाणे कंत्राटी शिक्षकांची नेमणूक होणार आहे व या सर्व शिक्षकांना दरमहा 15,000 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत। यामुळे येथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर कंत्राटी शिक्षकांची भरती ही केली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार डी.एड. व बी.एड. धारक उमेदवारांनी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आंदोलन केले होते, असे देखील या बातमीत सांगण्यात आलेले आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या या शासन निर्णयाचे डी.एड. बी.एड. धारकांनी स्वागत केले आहे। मित्रांनो, पुढील माहिती पाहण्या अगोदर आपल्याला विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्राथमिक शिक्षक पदभरती, डी.एड. व बी.एड. उमेदवार तसेच वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी या संदर्भात वर्तमानपत्रातील बातम्या या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकांना 12 दिवस किरकोळ रजा मिळतील, असे देखील या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय त्या शिक्षकांना नियमित शिक्षकांप्रमाणेच अध्यापनाचे काम किंवा अध्यापनाचे तास घ्यावे लागतील, असे देखील नमूद करण्यात आले आहे। शिक्षकांना नियुक्ती देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे देणार आहेत। या सर्व शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन हे 1 वर्षानंतर होणार आहे। ज्या उमेदवारांचे काम हे समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकांची सेवा ही समाप्त केली जाणार आहे। मित्रांनो, 1 वर्षानंतर आपण ज्या शाळेत काम करत आहे त्याचे 1 वर्षानंतर जिल्हा परिषदेअंतर्गत मूल्यमापन होईल व जे उमेदवार यांचे काम हे समाधानकारक नसेल तर त्यांची सेवा ही समाप्त करण्यात येणार आहे। आता आपण या शासन निर्णयातील खूप महत्त्वाचे मुद्दे पाहूया। डी.एड. व बी.एड. उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील। डी.एड. बी.एड. धारक बेरोजगार उमेदवारास सुरुवातीला 1 वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढवण्याची संधी मिळणार आहे। मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। आपली नेमणूक झाल्यानंतर 1 वर्षानंतर आपल्या कामाचे मूल्यमापन होणार आहे व आपले काम हे गुणवत्तापूर्ण असेल तर आपल्याला 1 वर्षानंतर देखील संधी मिळणार आहे। त्यामुळे जर आपली या पदावर नेमणूक झाली तर आपण 1 वर्षापर्यंत गुणवत्ताधारक काम करावं, जेणेकरून आपल्याला 1 वर्षानंतर देखील पुढे ही संधी मिळेल। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट बातम्या या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।